हीच ती भूमी जिथे नवस मागितले जात नाहीत, चमत्काराची अपेक्षा केली जात नाही आणि आशीर्वादाच्या नावाखाली कोणतीही देवाणघेवाण होत नाही. तरीही प्रामाणिकपणे न चुकता वर्षानुवर्ष लाखो पावलांनी स्पर्शली जाणारी ही पवित्र जागा. इतिहासात अतिशय थोड्या महापुरुषांना असा मान लाभला आहे, जिथे मृत्यूच्या दशकानंतरही त्यांच्या स्मृतीसमोर जनतेचा सागर नतमस्तक होत राहतो. 6 डिसेंबरची चैत्यभूमी यात्रा ही फक्त श्रद्धेची नसते, ती कृतज्ञतेची, मानवी प्रतिष्ठेची आणि स्वतःला नव्यानं घडवण्याच्या संकल्पाची असते. इथे कोणी हात पसरून काही मागायला येत नाही. इथून लोक हातात पुस्तकांची शिदोरी घेऊन परत जातात. हा जगातला एकमेव चमत्कार, ज्ञानाचा चमत्कार, जो आयुष्य बदलतो, घरं बदलतो आणि पिढ्या बदलतो. गावकुसाबाहेर ढकललेल्या समाजाची जी उंच भरारी आज दिसते, ती फक्त आरक्षणाची देणगी नाही, ती बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या महामंत्राची ज्वलंत फलश्रुती आहे. म्हणूनच चैत्यभूमी ही फक्त समाधी नाही, ती या समाजाचं ज्ञानाचं विद्यापीठ आहे. इथे बाबासाहेब काही देत नाहीत, इथे बाबासाहेब जागवतात आणि जो समाज जागतो तो पुन्हा कधीही कोणासमोर झुकत नाही. जय भीम.